कथेचं नाव आहे मर्यादा. वृंदा ही माझी सहकारी. ती वरिष्ठ मध्यम वर्गातील होती. ती एक चांगली शिक्षिका होती. तिला 2 मुलं, माया आणि महेश. तिचा पती एका नावाजलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंपनीत सिनियर मॅनेजर होता. लोकांच्या दृष्टीनं तिचं कुटुंब एक आदर्श कुटुंब होतं. कॉलेजात टीचर्स रूममध्ये वृंदाची आणि माझी कधीही गाठ पडली तर आम्ही दोघी बसून गप्पा मारायचो. वृंदाची आणि माझी ओळख ती कॉलेजात असल्यापासूनची होती. त्यामुळेच ती माझ्याशी मनमोकळेपणे बोलत असे. तिला जे काही वाटत असेल ते जराही आडपडदा न ठेवता मला सांगायची. हा गुण खरं तर फार कमी लोकांमध्ये आढळतो. एक दिवस वृंदा उदास होती. मी तिला कारण विचारलं. तुला नाही कळायचं आज मला किती वाईट वाटत असेल ते. घरी काही अडचण आहे का? तशी माझ्या घरात काहीही अडचण वगैरे नाही, पण मला मात्र खूप वाईट वाटतंय. पण का? तुला माझी चुलत बहीण माहीत आहे ना, माला. तिनं कोरामंगल भागात 60 बाय 40ची जमीन घेऊन त्यावर घरही बांधलं आणि मी बघ 30 बाय 40च्या प्लॉटवर आमचं घर, ते सुद्धा राजाजीनगरमध्ये. पण तुझं घर किती छान आहे. 3 बेडरूम्स आहेत. शिवाय बाग आणि बस स्टॉप किती जवळ आहेत. बाजारपेठ तर चालण्याच्या अंतरावर आहे. एवढी वर्ष या घरात किती आनंदात राहिलीस ना तू. मग मालानं 60 बाय 40च्या प्लॉटवर घर बांधलं काय, नाहीतर गीतानं 80 बाय 120चा प्लॉट विकत घेतला काय? तुला त्यानं काय फरक पडतो? मी तुला काही एक सांगणार नव्हते ना, ते याचसाठी. तुला नाही कळणार. आता बघ, आमच्या नातेवाईकांमध्ये मालाची मान ताठ होणार. तिला जास्त मान मिळणार. मला खरंच हे कळणं शक्य नव्हतं. एवढ्यात घंटा झाली आणि वृंदा नाईलाजानं उठून तासावर गेली. तिची मनस्थिती एवढी उदास असताना ती तासाला कशी काय शिकवणार असा मला प्रश्न पडला. काही दिवसांनी वृंदा परत भेटली. आता मात्र ती आनंदात होती. मी तिला काही विचारायच्या आतच ती म्हणाली, तुला माहीत आहे माझी मुलगी आहे ना, माया, तिला 10वीच्या परीक्षेत गौतमपेक्षा जास्त मार्क्स मिळाले. ती काय बोलते आहे मला काहीच कळेना. मी आपलं सहज विचारलं, कोण गौतम? गौतम हा मालाचा मुलगा. एवढं मोठं 60 बाय 40च्या प्लॉटवर घर बांधलं, पण काय उपयोग झाला? त्यापेक्षा आमच्या मायानं लहान घरात राहून त्याच्यापेक्षा चांगला अभ्यास केला. मायाला किती मार्क्स मिळाले? 80%. पण गौतमला मात्र 79%च मिळाले. या 1% वृंदाला एवढा कसला आनंद झाला होता ते मला समजेना. शिवाय मार्कांचा आणि घर लहान किंवा मोठं असण्याचा संबंध तरी काय? वृंदा कधी आनंदी असे तर कधी वैतागलेली. ती आनंदात दिसली की मी ओळखायची. आज हिची मान कोणापेक्षा तरी जास्त वर दिसते आहे, तर ती दुःखात दिसली की समजावं कोणाचं तरी हिच्यापेक्षा काहीतरी चांगलं चाललेलं दिसते. मग ती कितीही क्षुल्लक बाब असेना. एक दिवस ती पेढ्यांचा बॉक्स घेऊन आली. माझ्या हातात पेढा ठेवत म्हणाली, माझ्या मिस्टरांना बढती मिळाली. आता त्यांना टेक होम सॅलरी 40,000 मिळणार. ती खरंच खूप आनंदात होती. पण दुसऱ्याच दिवशी परत तिच्या चेहऱ्यावर असमाधान दिसलं. इतकी वर्षे या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या इंडस्ट्रीज गाढवासारखं राबून त्याचा काय फायदा? बालूचा मुलगा राजन माहीत आहे ना, तो म्हणे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो आत्तासा 27 वर्षांचा आहे आणि त्याला 70,000 पगार आहे. बालू हा तिचा शेजारी. एव्हाना मला एक गोष्ट कळून चुकली होती. वृंदाला आनंद होण्यासाठी बराच वेळ लागे, पण दुःख मात्र एका क्षणात होत असे. आपली चुलत भावंडे, सख्खी भावंडे, शेजारी जो कोणी आसपास असेल त्याच्याशी ती सतत स्वतःची तुलना करत दुःख करत बसायची.
कधी कधी तर ती स्वतःच्या विद्यार्थ्यांबद्दलही असे उद्गार काढायची, जरा या तरुण मुलांकडे बघ, आत्ता कॉलेजात आहेत, तोपर्यंत कशी आज्ञाधारक आहेत, पण एकदा बाहेर पडून चांगली नोकरी मिळाली ना की आपल्याशी बोलत सुद्धा नाहीत. त्याचं कारण काय माहीत आहे? त्यांना आपल्यापेक्षा जास्त पैसे मिळतात ना. तिच्या दृष्टीनं ती स्वतः सोडून बाकी सर्वांचं आयुष्य कसं सुंदर होतं. एकदा तिनं तिच्या मनात खोलवर सलत असलेलं दुःख माझ्यापाशी उघड केलं. तुला माहीत आहे, माझी बहीण माझ्यापेक्षा दिसायला चांगली आहे ना, म्हणून माझी आई कायम आमच्यात भेदभाव करते आणि माझी सासू माझा रागराग करते, कारण मी माझ्या नणंदीपेक्षा दिसायला जास्तच चांगली आहे. मला माझ्या आईच्या घरी पण सुख नाही आणि सासरी पण सुख नाही. त्यावर मी नुसती हसले. मी काय उत्तर दिल्यानं तिचं समाधान होईल ते काही मला कळेना. दिवसामागून दिवस पिसासारखे भुरकन ओढून गेले. मुलं मोठी झाली. आता आपल्या मुलांविषयी बोलताना वृंदा तिचं ते नेहमीचं तत्त्वज्ञान सांगे. मला महेशच्या भविष्याची ना फार काळजी वाटते. अगं, पण तू महेशची कशाला चिंता करतेस? तो किती हुशार आणि अभ्यासू आहे. त्याला नक्की एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश मिळेल, माझी खात्री आहे. त्याच्यासमोर काही नकारात्मक बोलू नको आणि त्याच्यावर दडपण तर मुळीच आणू नकोस. त्याला जबाबदारीची जाणीव आहे. महेश खूप हुशार होता. तो 12वीत होता. त्याची CETला बसण्याची तयारी चालू होती. इतर सर्वच मुलांप्रमाणे त्याच्याही मनावर त्या परीक्षेचा प्रचंड ताण होता. मला वाटलं वृंदा तिच्या त्या तसल्या वागण्यानं त्याचा ताण आणखी वाढवत असेल. मला राहावेना. मी तिला उपदेशाचे 4 डोस पाजले, पण त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता हे मला माहीत होतं. पण काही वेळा आपल्यालाही उपदेश केल्याशिवाय राहवत नाही हेच खरं. माझं बोलणं ऐकून वृंदा अधिकच अस्वस्थ झाली, चिडली. तुला व्यवहारातलं काही कळत नाही. महेशला एखाद्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजात नाही तर बंगलोरच्या उत्कृष्ट कॉलेजात प्रवेश मिळावा अशी माझी इच्छा आहे. खरं तर त्याला कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला प्रवेश नाही मिळाला ना तर मला माझ्या नातेवाईकांपुढे तोंड काढायला जागा उरणार नाही. का बरं? माझ्या दिराचा मुलगा IIT मद्रासला आहे. माझ्या नणंदेची मुलगी सुरतला इंजिनिअरिंग कॉलेजात आहे. माझ्या बहिणीची मुलगी सिंगापूरला शिकायला गेली आहे, तीही स्कॉलरशिप मिळवून. आता जर महेशचं असंच काही चांगलं झालं नाही तर मग आमचं काय राहिलं? त्याच्या भविष्याचं काय? कदाचित त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल. आज मी खूप उदास आहे. त्याचं हे असं आणि मायाचं ते तसं. आता मायाला काय झालं? माझ्या भावाची मुलगी आणि माया एकाच वयाच्या आहेत, पण माया काही तिच्या इतकी गोरी नाही ना. उद्या जर एखादा चांगला मुलगा असला तर तो मायापेक्षा आधी तिलाच पसंत करणार ना. वृंदाचं हे अलीकडं अतिच झालं होतं. सारखं आपलं रडगाणं गायचं. खरं तर तिच्या आयुष्यात सगळं इतकं चांगलं चाललेलं असताना ती केवळ दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करून दुःखी व्हायची. एखादा माणूस बुद्धिमान असला तरी त्याच्याहूनही आणखी कोणीतरी हुशार असतोच की. एखादी व्यक्ती खूप सुंदर असली तरी तिच्याहून सुंदर कोणीतरी असतेच की. एखादा कितीही श्रीमंत असला तरी त्याच्यावर बिलगेट्ससारखा दुसरा कोणीतरी असतोच. या असल्या बाबतीत तुलना करायचीच कशाला? तुलना करून दुसऱ्याचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं कितीतरी चांगलं. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा सरस असेल, वरचढ असेल तर त्या व्यक्तीची आणि आपली ओळख आहे याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे. वृंदा मात्र तिच्या स्वभावामुळे जिकडे जाईल तिकडे असमाधान आणि दुःख पसरवत असे. हे बघ वृंदा, प्रत्येक फुलाचं स्वतःचं असं खास सौंदर्य असतं. म्हणूनच आपल्याला 2 फुलांमध्ये कधी तुलना करता येत नाही. निसर्ग हा फार मोठा कलावंत चित्रकार आहे. त्याचमुळे प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं खास वेगळेपण असतं. प्रत्येकाचे स्वतःचे गुण असतात, वैशिष्ट्ये असतात, तसेच काही दोषही असतात. प्रत्येकाला आपापल्या मर्यादा असतात.
प्रयत्न करणं आपलं काम आहे, पण म्हणून काही प्रत्येकाला हिमालय सर करता येणार नाही. एक लक्षात ठेव, एखाद्या व्यक्तीच्या काही मर्यादा असतील तर तो काही त्या व्यक्तीचा दोष नसतो. आपल्याकडे ज्या क्षमता आहेत त्या क्षमताच्या जोरावर आपण जे प्राप्त केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे.